नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतीच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सीझन 4 ची सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत 3 सीझन शूट करून झालेले आहेत. 31 चॅप्टर मेंबर्स कल्याणचे हे रेकॉर्ड होऊन अपलोड झालेले आहेत आणि आज आपण एका ब्रँड न्यू सीझनला सुरू करतोय आणि आज आपण भेटणार आहोत निलिमा कुलकर्णी, शुभरंगावलीच्या सर्वेसर्वा. हाय निलिमा. हॅलो. आज तू इथे आलीस आणि वेळात वेळ काढून आलीस, रविवार त्यात आज, आणि तू आम्हाला वेळ देतेस. आता मस्त गप्पा मारणार आहोत. त्यावेळी पहिल्यांदा आभार मानतो तुझे आपल्या संपूर्ण टीम तर्फे. तुला माहितीच आहे आपला टाईप माहिती आहे, आपण मस्त गप्पा मारतो आणि मग सर्वात शेवटी आपली रॅपिड फायर राऊंड असते. राईट? तयार? सुरुवात करायची? ग्रेट, फॅन्टॅस्टिक. सो आपण सुरुवात करूया अगदी पहिल्या कॉमन सगळ्याला जो विचारतो त्यापासून. तुझा बालपण, शाळा आणि कॉलेज या प्रवासापासून आपण सुरुवात करूया. येस. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सर्वप्रथम मी बीबीएनजी आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या नवउद्योजिकेला इथे येऊन बोलण्याची संधी दिली. येस. तर मी मूळची डोंबिवलीकर आहे. मी माझा जन्म डोंबिवलीचा. 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण माझं डोंबिवलीत झालं. त्यानंतर मग पुढचं शिक्षण 10वी 12वी पर्यंतचं घनसोलीला झालं. आणि मग त्यानंतर ग्रॅज्युएशन 12वी नंतर पूर्ण ग्रॅज्युएशन माझं ठाण्याला झालं. क्या बात आहे. ग्रेट. ठाण्याला कुठे? ठाणा कॉलेज? नाही, ठाणा ईस्टला केबी कॉलेज ऑफ कॉमर्स. म्हणजे कॉमर्स स्टुडंट. येस, कॉमर्स स्टुडंट. फॅन्टॅस्टिक. म्हणजे संपूर्ण बालपण डोंबिवली. 5वी पर्यंत डोंबिवली. म्हणजे हार्ड कोर डोंबिवलीकर म्हणून तुझ्या लहानपणीची आठवणी. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आपल्याकडे डोंबिवली कल्याण असं जरा. डोंबिवली आणि ठाणे सुद्धा. यू गॉट द पॉइंट. आणि आपण त्याच्यावरती बरेच वेळा बोलून झालेलं आहे. सो लहानपणीच्या काही आठवणी आहेत का? तशा पुष्कळ आहेत. म्हणजे कसं आहे की मी लहान असतानाच माझ्या वडिलांची कंपनी बंद पडली. सो त्यामुळे काय झालं की आई वडील आणि माझा लहान भाऊ हे 3 जण घनसोलीला शिफ्ट झाले आणि मी आणि माझा मोठा भाऊ डोंबिवलीला आजी आजोबा आणि आत्या यांच्या बरोबर राहत होतो. सो म्हणजे ते एक हे होतं की आई वडिलांसोबत नाही आहोत पण तरी आम्हाला आजी आजोबांबरोबर राहण्याची सवय होती, आत्याबरोबर राहण्याची. आम्ही खूप कम्फर्टेबल होतो. तर त्याच्यामुळे आमचे मस्त एकदम छान दिवस मजेत गेले. आणि शाळा वगैरे मस्त डोंबिवलीला राधाबाई साठे कन्या शाळामध्येच होती मी. सो व्यवस्थित मस्त छान हे होतं. एक छोटीशी गंमत मला सांगायला नक्की आवडेल. मी जेव्हा 2री 3री मध्ये होती तर त्यावेळेला गणितामध्ये मी थोडीशी स्वस्त होती. सो त्यावेळेला एक होतं की घड्याळात किती वाजले हे शिकायचं. सो मला काही केलं ते काही समजायचं नाही. तर आमच्या घराजवळच एक जोशी मॅडम म्हणून होते तर तिथे आम्ही क्लासला जायचो, मी आणि माझा मोठा भाऊ. तर जेव्हा हा टॉपिक आला तर मला खूप वेळेला त्यांनी शिकवलं आणि मला काही जमेना. सो त्यांचं एक रोजच असायचं की आल्या गौरी किती वाजले सांग. आणि मला ते सांगता यायचं नाही. मग माझा एक दिवस भाऊ मला म्हणाला की अगं अशी काय करतेस, आपण रोज 10 वाजता क्लासला येतो ना, 10 वाजले सांगायचं. आणि मी दुसऱ्या दिवशी मोठ्या कॉन्फिडेंटली मॅडमला सांगितलं की मॅडम 10 वाजले. तर त्यावेळेला त्यांचं घड्याळ बंद पडलं होतं. घड्याळात 9 वाजले होते. 9 वाजून 10 मिनिटं झाले होते. नाही, मग त्यांनी मला सांगितलं की आज तू 10 मिनिटं लवकर घरी जाशील. म्हणजे काय होईल की तू घरी गेलीस की तुला घरी गेल्यावरती तुला आजी आजोबा आणि आत्या विचारतील की तू लवकर कशी काय घरी आलीस आणि मंदार का नाही आला बरोबर. मग त्यावेळेला तू सांगायचं की मला घड्याळात किती वाजले सांगता आलं नाही म्हणून मी लवकर घरी आले. सो त्याच्यावरती पण मी माझी शक्कल थोडीशी लढवली. आणि क्लासच्या बाहेरच एक आमचं किराणामालाचं दुकान होतं एक. तर मी त्या दुकानाची ती लपून राहिले. भाऊ जेव्हा आला तर त्याला सांगितलं हे बघ इथे काय झालं हे सांगायचं नाही घरी. घरी कळलं नाही. पण मग घड्याळातली वेळ काय झाली हे कळायला कधीपासून लागलं? त्याच्यानंतर म्हणजे असं झालं की मग त्या बाईंना आश्चर्य वाटलं की अरे हिची आत्या किंवा काही विचारायला कसे नाही आले. मग त्यांनी स्वतःहून आत्याला कॉन्टॅक्ट केला. म्हणजे जाता येता नेहमी भेटायचे की अगं असं असं झालं की तू गौरीला काही विचारलं नाही. आत्या म्हणाली नाही मला काही माहितीच नाही. मग त्याच्यानंतर त्या मॅडम आणि आत्या दोघींनी मिळून मला घड्याळ शिकवण्याचा एक 15 दिवसाचा कार्यक्रम आखून घेतला होता.
आणि मग अशा प्रकारे मला घड्याळ समजायला लागलं. म्हणजे 15 दिवसाचं सार्थक झालं. मग त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या पद्धतीने माझं परीक्षा घेतली जायची की आता सांग किती मिनिटं झालेत, किती वाजून किती मिनिटं झालेत, असं इतपत मग खात्री करून घेतली की आता इथं समजतं घड्याळ. पण बघ तू कॉमर्स स्टुडंट असं तू सांगितलंस आणि कॉमर्स स्टुडंटला अकाउंट्स आणि मॅथ्स सर्वात पाहिजे. सो घड्याळ कळतं नाही कळत याचा तिकडे काही परिणाम झाला नाही ना? नंतर झालं म्हणजे 15 दिवसानंतर ते घड्याळ इतकं परफेक्ट झालं की अगदी झोपेतून उठून कोणी विचारलं की अगं किती वाजले तुम्ही नीट सांगू शकते. पुढे आपण तू आता कल्याणला राहतेस बरोबर, तर आत्ताचे घरातले तर मी ओळखतोच म्हणजे विवेक काय किंवा मुलगा काय की सासू असते, पण एकंदर परिवारात किती सदस्य असतात माहेर आणि सासर? इथे सासरी तर आम्ही 5 जण राहतो. आई बाबा म्हणजे माझे सासूबाई सासरे आणि आम्ही 3 जण, विवेक मी आणि अक्षर. आणि माझ्या माहेरी सुद्धा मला 2 भाऊ आहेत, एक भाऊ मोठा एक भाऊ लहान आणि आई बाबा असे आम्ही 3 भावंड आई बाबा असं. दोन्ही भावांची लग्न झाली आहेत. मोठा भाऊ माझा मंदार जोशी तो रिलायन्स मध्ये त्याचं कोपरखेड्याला ऑफिस आहे आणि लहान भावाचं डोंबिवलीला आहे. क्या बात. म्हणजे आई बाबांबरोबरच ते डोंबिवलीला असतात? नाही, मोठा भाऊ डोंबिवलीला राहतो. अच्छा, मोठा भाऊ म्हणजे मंदार डोंबिवलीला, ज्याला आपण भेटलो होतो. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. सो ही झाली घरची माहिती बरोबर. तू कल्याणला राहतेस लग्न झाल्यापासूनच? हो, लग्न झाल्यापासूनच कल्याण. पण डोंबिवली कल्याण ऍडजस्ट करणं सोपं गेलं असेल माझ्या मते, कारण जवळजवळच आहे. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही, कारण काय ठाण्यावर कल्याणला की प्रॉब्लेम जास्त येतो असं ऐकून आहे मी. आणि आता म्हणजे किती इतक्या वेळा ऐकलेलं की बापरे केवढं ऍडजस्टमेंट आणि आमचं ठाणे. पण हे तुला ऍडजस्टमेंट करायला लागली नाही कधीच? आता थोडस पर्सनल लाईफवर येतो. म्हणजे मी आधी हे घेणार आहे, प्रत्येकाचे आवडी छंद निवड आपण जनरली सर्वात शेवटी विचारतो किंवा मध्ये विचारतो, तर आपण जर आज बदललेलं त्यामुळे तुझ्या आवडी निवडींबद्दल आधी ऐकायला. आवडी निवडी तशा बऱ्याच आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर मला टीव्ही बघायला प्रचंड आवडतं. म्हणजे टीव्हीवरती नुसते मूवीज नाही तर मला कॉमेडी सिरियल्स बघायला, जुने सिरियल्स असतात त्या मला बघायला आवडतात. व्यंकेश बक्षी असेल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर जसपाल भट्टीचं फ्लॉप शो असेल, आता येस साराबाई वर्सेस साराबाई असेल, तर असे सगळे मला बघायला आवडतात. 90s मध्ये हिट झाले. इव्हन मला कधी जर का वेळ मिळाला, रविवारची सकाळ जर का मला मोकळी मिळाली तर मला रंगोली बघायला प्रचंड आवडतं. क्या बात आहे. मला एकदम तू नॉस्टॅल्जिक केलंस, कारण लिटरली मला वाटतं आपल्या जनरेशननी रविवार सकाळ ही रंगोली फन अँड फेअर हे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे ऍब्सोल्युटली एन्जॉय केलं. किंवा तू आता जसं योगेश बक्षी, इनफॅक्ट मी सुद्धा अजूनही युट्यूबवर मधनं बघतो ते एपिसोड. आणि म्हणजे रविवार सकाळ जर का मला अशी मोकळी मिळाली, एक छान कपभर चहा, कडक चहा आणि समोर जर का रंगोली चालू आहे तर तो माझ्यासाठी तो तासभर हा अतिशय मस्त, म्हणजे मग त्यानंतर दिवस फारच छान जाणार. क्या जबरदस्त. याच्याशिवाय काय काय करायला? याच्याशिवाय मला आवडतं म्हणजे वेळ असला, चांगली कंपनी असेल तर गप्पा मारायला खूप आवडतं मला. ऍट टाइम्स गाणी सुद्धा ऐकते पण फार रेअरली. त्याच्यानंतर मला कुकिंग करायला आवडतं. कुकिंग मध्ये मला सॅलड्स बनवायला प्रचंड आवडतं. मी म्हणजे कमीत कमी 10 ते 12 प्रकारचं सॅलड्स मी बनवू शकते. त्याच्यामध्ये मी 10 ते 15 भाज्या वापरून सॅलड्स मी बनवू शकते. आणि मला तसं फिरायलाही भरपूर आवडतं. वेळ असेल, चांगली कंपनी असेल आणि आवड म्हणशील तर म्हणजे मला एक असं एक आहे की इन फ्युचर जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा मला एक माझी सोलो ट्रिप करायची आहे. कुठे? अजून काही नाही, मे बी ती प्लॅन असेल, अनप्लॅन असेल, पण कमीत कमी 15 दिवस मी एकटी कुठेतरी बाहेर फिरायला जाणार. वा, क्या बात आहे. डेस्टिनेशन असं काही ठरलेलं अजून नाही, पण सोलो ट्रिप. येस. म्हणजे निलिमा एकटी कुठेतरी तिच्या मनाप्रमाणे फिरायला, असं हे स्वप्न आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आणि मला असं वाटतं एकंदर आपलं जेवढं बोलणं आलंय की एवढ्या गप्पा झाल्या, आय एम 100% शुअर की तुझ्याकडे वेळ आहे की ते पुढच्या काही वर्षात स्वप्न नक्की साकार होईल. आणि मला वाटतं आता अक्षर 10वीत आहे बरोबर ना, म्हणजे अजून 2 वर्ष जबाबदारीची. एकदा तो 12वी झाला किंवा तू बोकाय सुटलेली अशी, त्याच्यानंतर विवेक पण काय म्हणतात ते आता तू केलीस तरी चालेल. फॅन्टॅस्टिक. आता आपण निलिमा तुझ्या व्यवसायाकडे येऊ. तू नुकताच एक व्यवसाय सुरू केलास, BBNG ला जॉईन केलंस आणि शुभ रंगावली तुझ्या व्यवसायाचं नाव, आपण याला टायटल म्हणतो.
ठीक आहे. आणि तू वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आय एम शुअर तू काढतेसच, पण शुभ रंगावली तर्फे ज्या रांगोळ्या तू आम्हाला भेट म्हणून दिल्यास दिवाळी पहाटच्या वेळेला किंवा इतर वेळेला सुद्धा, किंवा तुझ्याकडनं जे आपले कल्याण मेंबर्स क्रॉस चॅप्टर मेंबर्स घेतात, तर हे शुभ रंगावली नाव कसं सुचलं आणि रांगोळ्यांचा बिझनेस करा हे कधी म्हणतात? ऍक्च्युली ह्या सगळ्याची सुरुवात कुठे झाली असेल तर ती परदेशात झाली. बर. सो मध्ये असं झालं की माझ्या मिस्टरांना परदेशात सिंगापूरला आम्ही एक साधारणपणे 5 वर्ष होतो. करेक्ट. सो मला तिथे खूप वेळ मिळाला विचार करायला, आणि तिथे गेल्यावरती मला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज दिसायला लागल्या. आणि मग तिथे मला असं लक्षात आलं की आपल्या भारतीय वस्तू, त्याच्यानंतर भारतातली परंपरा, ह्या सगळ्या गोष्टींना परदेशामध्ये खूप जास्त मागणी आहे. सो डेफिनेटली इंडियामध्ये आपण काही गोष्टी या विसरून चाललेलो. आणि कसं असतं की जिथे प्रॉब्लेम असते आणि त्या प्रॉब्लेम असतो आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर का आपण शोधलं तर ती आपली बिझनेस अपॉर्च्युनिटी होऊ शकते. सो तोच प्रॉब्लेम मी म्हणजे आता रांगोळी काढणं ही किती शुभ गोष्ट आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. नक्कीच. पण मग ती रांगोळी काढण्यामध्ये अडचण काय येते, तर ती अडचण येते की आजकाल बसता येत नाही किंवा लेडीज अवेलेबलच नसतात, कोणाला बसण्याचे प्रॉब्लेम असतात, वयोमानानुसार शक्य होत नाही, जागेची अडचण असते. सो त्यावेळेचं त्यासाठीच सगळं सोल्युशन म्हणजे शुभ रंगावली. सो ज्याच्यामध्ये तुम्हाला रांगोळ्या रेडीमेड मिळतील, म्हणजे तुमच्याकडे तुमच्या दारासमोर देवासमोर एक छानशी सुबक अशी रांगोळी सुद्धा आहे जी तुम्हाला कमीत कमी म्हणजे तुम्ही अगदी पंख्याखाली बसलात त्याच्यामध्ये रंग भरले, तुम्हाला अगदी रंग भरलेली सुद्धा भरायला पण नको आहे, डायरेक्ट तुम्हाला रांगोळी रेडीमेड हवी आहे तर तो सुद्धा ऑप्शन माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याच्यामध्ये मी भर देते की आपल्या पारंपरिक रांगोळ्या ज्या आहेत, ज्या आता म्हणजे आपल्याला युट्यूबवर वगैरे मिळतात, पण आपली आजी पणजी ह्या रांगोळ्या ज्या काढत होत्या आणि त्या सगळ्या गोष्टीला काही शास्त्रीय आधार आहे. सो मी त्या याच्यावरती रिसर्च केला की ही पर्टिक्युलर रांगोळी का काढली जाते, देवासमोर काढली जाते का घराबाहेर काढली जाते, त्या प्रत्येक रांगोळीचं आणि त्या रांगोळीत भरणाऱ्या आपण जे कलर भरतो त्या रंगाला सुद्धा काही महत्व असतं. त्या प्रत्येक रांगोळीमध्ये हे असे कलर अशा पद्धतीने भरले गेले पाहिजे असं त्या मागचं शास्त्र असतं. सो हा त्याच्या मागचा रिसर्च आहे. बर. हे मला नवीन माहिती कळली की देवासमोरची रांगोळी वेगळी असते आणि घराबाहेर काढलेली रांगोळी वेगळी असते. वा, म्हणजे त्याच्यामागे शास्त्र हे माहित होतं, पण रांगोळ्या वेगळ्या असतात. म्हणजे तुला असं म्हणायचंय की घराबाहेरची रांगोळी ही आपण देवारात काढत नाही, शक्यतो काढू नये. अच्छा, बर. त्याच्या मागे काय कारण आहे? म्हणजे कसं असतं की रांगोळी ही पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. सो देवासमोर आपण ज्या रांगोळ्या काढतो, आता देवासमोर आपण कमळ काढलं, सो ते असतं लक्ष्मीच्या रिलेटेड. लक्ष्मी देवीला आपण प्रसन्न करण्यासाठी आपण नाही करतो. त्याच्यानंतर काही वारांच्या रांगोळ्या असतात. सो तर प्रत्येक वाराची जी रांगोळी असते तर ती रांगोळी का काढावी ते यामागे कारण असतं. जसं की बुधवारची रांगोळी, तर बुधवारची रांगोळी ही का काढली जावी, तर तुमच्या घरात जर का कोणी शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होण्यासाठी ती रांगोळी काढावी. असं प्रत्येक रांगोळीचं काही महत्व आहे. जसं सरस्वती यंत्र आहे, तर सरस्वती यंत्र हे तुम्ही देवाऱ्यात आपण दसऱ्याला वगैरे आपण सरस्वतीचं चिन्ह आपण रेखाटतो. तेच जर का तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या डेस्क वरती, अभ्यासाच्या टेबलवरती जर का तुम्ही ते ठेवतात तर कॉन्सन्ट्रेशन साठी त्याचा फायदा होतो. असं प्रत्येक बऱ्याच रांगोळी आहेत की ज्याच्यामध्ये काही शास्त्र आहे आणि त्यामध्ये आपण कुठले कलर भरले पाहिजे हे सुद्धा शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. बरं, म्हणजे त्याचा तू व्यवस्थित अभ्यास करून रिसर्च करून मग एक सुरू केलं. फॅन्टॅस्टिक. मग आता तू जसं म्हणालीस की तू आणि विवेक सिंगापूरला असल्यामुळे लग्नानंतर तुम्ही ते 5 वर्ष होता. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू केम हिअर. तू सांगितलंस की तुला इथं बराच ऑपॉर्च्युनिटी दिसली. मग रांगोळीचाच बिझनेस का, असं रांगोळीचा बिझनेस करावा असं का? ऍक्च्युली आम्ही यापूर्वी होतो व्हेजिटेबल्स बिझनेस मध्ये. तर व्हेजिटेबल बिझनेस मध्ये काय होतं की एक तर ते पेरिशेबल हे होतं आणि आम्ही एक्सपोर्ट सुद्धा केलाय. सो त्यामुळे आम्हाला तोही एक अनुभव खूप चांगला होता. पण काय होत होतं की पेरिशेबल गुड्स त्याला म्हणजे आपली शेल्फ लाईफ असते, तेवढ्या याच्यामध्ये नाही झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं नुकसान वगैरे सुद्धा होतं. आणि आम्हाला जो प्रॉब्लेम बराच आला होता तो लेबर्सचा आला होता. सो मला आणि नंतर कसं झालं की विवेकची फारशी हेल्प मिळणार नाही हे मला माहिती होतं. सो त्यामुळे इनिशियली जे काही करायचं ते मला एकटीला करायचं.
सो मला हा प्लॅटफॉर्म अगदी योग्य वाटला की यामध्ये मी माझी बेसिक सुरुवात करू शकते. म्हणजे माझे काय म्हणतात त्याला गोल भले वेगळे असतील, पण ही सुरुवात मला जी करायची आहे ती छोट्या गोष्टीपासून करायची होती की ज्या गोष्टीला आपण दिसायला छोटी असते ती, पण त्याला खूप चांगलं महत्व आहे आणि ती आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडू शकतो. करेक्ट, ऍब्सोल्युटली. सो आणि मुळात आणि ती पेरिशेबल नाही, त्याला शास्त्रीय आधार आहे, सायंटिफिक आपण त्याला हे म्हणू शकतो. म्हणून मग मी ठरवलं की आता हा रांगोळीचाच आपल्याला व्यवसाय करायचा. करेक्ट. म्हणजे दॅट वॉज R&D आणि तुला एकटीला जमेल असं. येस. कारण विवेक आयटीत आहे, त्यामुळे विवेक इज ऑलवेज अंडर प्रेशर अँड ऑलवेज ऑन द डेडलाईन. येस. कारण जेव्हा आम्ही घरी पण जेव्हा आलो होतो आणि आपण गप्पा मारत होतो तेव्हा पण तो लॅपटॉप ठेवून आला होता बाहेर. त्यामुळे आय कुड अंडरस्टँड. आणि आपल्याकडे बरेच IT प्रोफेशनल्स आहेत, त्यामुळे ते कसे तलवारीच्या धारेवर दोन्हीकडे नाचत असतात याची पूर्ण कल्पना आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही परदेशात होतो तर त्यावेळेला दिवाळी किंवा कुठला सण उत्सव वगैरे असं असलं की अगदी सर्व भारतीयांची ते जिथे लिटिल इंडिया म्हणून एरिया आहे की जिथे सगळ्या आपल्या भारतीय वस्तू मिळतात, तर तिथे अक्षरशः लोकांची झुंबड उडते म्हणजे रांगोळी घेण्यासाठी, रंग घेण्यासाठी. सो तिथे माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहेत. त्याच्यामुळे मग मला ही तिथे ऑपॉर्च्युनिटी दिसली की तिथे जर का आपण या सगळ्या गोष्टी रेडीमेड जर का आपण प्रोव्हाइड करू शकलो तर ते आपल्यासाठी ऍज अ बिझनेस सुद्धा होईल आणि तिथल्या लोकांची एक चांगली सोय होईल. ऍब्सोल्युटली. शुभ रंगवलीमुळे तू सिंगापूरला सुरू झालं पाहिजे? नाही, इथे झालं. ओके. फक्त मी आता तिथे वस्तू माझ्या पाठवते. ग्रेट. म्हणजे ऑलरेडी सिंगापूरला शुभ रंगवली पोहोचलेली. वा, क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे इनफॅक्ट फॉरेन ऑपॉर्च्युनिटी मिळायला काही काळ जावा लागतो, पण तुला तिकडचे कॉन्टॅक्ट ऑलरेडी अवेलेबल असल्याने त्याची सुरुवात झालेली. जबरदस्त. ओव्हरऑल रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान आहे. म्हणजे लोकांना आवडतंच. म्हणजे मी दिवाळी पहाटला सुद्धा बघितलंय किंवा जेव्हा तू रेडीमेड पहिल्यांदा घेऊन आली होतीस की वेगवेगळ्या रांगोळ्या कशा आहेत आकाराच्या आणि रंग भरल्यानंतर त्या किती सुंदर दिसतात आणि इझी टू कॅरी. म्हणजे मी पण तुझ्याकडे रांगोळी घेतली त्यावेळी म्हटलं अरे बाबा बेस्ट आहे, म्हणजे ही नुसती घ्यायची ठेवून द्यायची, मला काही अक्कल लढवायची नाहीये, इतकं सोपं आहे. सो कोणीही ते घेऊन जाऊ शकतो. पण मग ह्याच्यातला वारंवार डिमांड्स असतात. हो, डिमांड्स असतात. म्हणजे आता रांगोळी म्हटलं की फक्त दिवाळीतच त्या गोष्टीला डिमांड आहे तर असं बिलकुलच नाही. म्हणजे कसं आहे की आणि त्याच्यामध्ये मी काही माझे स्वतःचे प्रोडक्टही डेव्हलप करते. जसं मी वारांच्या रांगोळ्या मी प्रत्येक वेळेला सांगते, वारांच्या रांगोळ्या सुद्धा आहेत. सो ती नेहमी लागणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी माझं स्वतःचं व्हर्जन असं केलं की वारांच्या रांगोळ्या ज्या मी बनवते त्याच्यामध्ये मी रंग भरून देते. सो त्याच्यामुळे ते झालं. त्याच्यानंतर देवापुढे आपण ज्या ज्या रांगोळ्या काढतो किंवा हे जे शुभचिन्ह असतात या सगळ्या रांगोळ्यांमध्ये माझं सिंपल हे आहे की तुम्हाला स्वतः रंग भरण्याची कपॅसिटी असेल तर मी तुम्हाला रांगोळी बनवून देते, तुम्ही रंग भरा. तुम्हाला जर का रंग भरण्याचे सुद्धा कष्ट नको असतील तर ते काम सुद्धा मीच करते. तुम्हाला रंग भरूनही देते जे की म्हणजे पूर्ण हँडमेडच असतं, त्याच्यात काहीच हे नाहीये. सो मी रंग भरून तुम्हाला देते, तुम्ही फक्त ती वापरा. माझा उद्देश हा आहे की प्रत्येक घराघरामध्ये लोकांनी रांगोळीचा हा व्यवस्थित वापर केला पाहिजे. करेक्ट. आणि प्रसन्न वाटतं आपलं रांगोळी घरासमोर असली की. आणि मी काही अशा लोकांना ओळखतो, मी लहानपणापासून त्यांच्याकडे रांगोळी बघत आलेलो आहे, म्हणजे फक्त सणवार म्हणून नाही. आणि खरोखर त्यांच्या घरासमोरून जाताना असं एकदम बरं वाटतं की अरे हा की कोणीतरी आता अजूनही आहे की ट्रेडिशन आपलं जपतंय आणि फक्त सणवार आहे, गुढीपाडवा आहे, शोभायात्रा नाही तर मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात किंवा एखाद्या पुस्तकाचं औचित्य उद्घाटन करतात त्या मोठी रांगोळी असते. दिवाळीत तर काढतातच, प्रश्न नाही. पण हे तू जिवंत ठेवतेस हे कौतुक आहे. आणि तुला अर्थात त्याची डिमांडही आहे जसं तू आता म्हणतेस, कारण त्या रेडीमेड असतात, इझी टू कॅरी आहे. तर शुभ रंगवलीचे फ्युचर प्लॅन्स काय या सगळ्यात? फ्युचर प्लॅन म्हटलं तर माझं म्हणजे एकच स्वप्न आहे की प्रत्येकाच्या दारासमोर किंवा घरात आपल्या देवाऱ्यासमोर शुभ रंगवलीची रांगोळी असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी माझे बरेचसे असे प्रोडक्ट म्हणजे आता मी जसं की पूर्वीपासून आपण कसं मातीचं अंगण असायचं, त्याच्यावरती गेरू सारवला जायचा आणि त्या गेरूवरती रांगोळी काढायचे नॉर्मली. सो मी आता तो प्रयोग करते आहे. बरोबर. सो मी गेरूवरची रांगोळी बनवते आहे. त्याच्यानंतर अशा काही आपल्याला रांगोळ्या ज्या बनवता येतील का की ज्या आपण भिंतीवरती सुद्धा आपण लावू शकतो. पण सगळ्या याच्यामध्ये रांगोळी आणि रांगोळीचे रंग हा मात्र एलिमेंट राहणारच. ऍब्सोल्युटली. सो असे त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवणं हे माझं सध्या चालू आहे. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाबद्दल शुभेच्छा. आता आपण जरा परत एकदा व्यक्तिगत आयुष्याबद्दल येऊया. विवेकला मी दोनदा भेटलेलो आहे. एकदा तो चॅप्टर मीटिंगला आला होता
दिवाळी पहाटला मला वाटतं, बरोबर, जेव्हा आपण सगळ्या कपल्सना अलाउ केलं होतं, फॅमिली मेंबर्सना अलाउ केलं होतं, आणि जेव्हा आपली 1 to 1 झाली ते मी घरी आलो होतो तेव्हा मी हिच्या आजची पावभाजी खाल्लेली होते, अप्रतिम पावभाजी. तेव्हा ती जे सांगते की तिला खायला करायला खूप आवडतं, त्याच्यात मी एक डिश मी चाखून बघितलेली, आणि सुदैवानी माझ्यासारख्या माणसाला पावभाजी मिळाली. नाही तर मग मी आमची तर म्हणजे काय, कुठली डिश खातो इथपासून सुरुवात असते, पण अप्रतिम पावभाजी होती. सो पुढे जाताना विवेकबद्दल जाणून घ्यायला थोडा आवडतो. तो IT आहे, सो त्याच्याकडनं अॅनालिटिकल बिझनेस अॅनालिटिक्स किंवा काही आयडिया अशा येतात का? आणि दुसरी गोष्ट, त्याने आत्तापर्यंत पार्टनर म्हणून, लाईफ पार्टनर म्हणून, नवरा म्हणून तुला बिझनेसमध्ये काय काय सल्ले दिले किंवा एकंदर सपोर्ट? ऍक्च्युली कसं आहे की त्यांचा मला प्रचंड सपोर्ट आहे. म्हणजे मी आता या स्टेजला जी आहे तर त्याचं 100% श्रेय त्यांनाच आहे. म्हणजे पूर्वीपासूनच आम्ही जे जे काही बिझनेसेस केले ते आम्ही एकत्र केले. पण आता हा बिझनेस जो आहे की ज्या ह्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअल, मी एकटी हे करते आहे, पण बॅकएंडला त्यांचा सपोर्ट हा असतो. म्हणजे अगदी माझे हे असतील याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कार्ड डिझाईन असतील, त्याच्यानंतर माझं लोगो डिझाईन असेल, स्टिकर्स डिझाईन असतील, सर्व प्रकारचं डिझाईन ते करतातच. त्याच्यानंतर शुभ रंगावली हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं म्हणजे एखादी गोष्ट कशा पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे नॉट ओन्ली फॉर बिझनेस, सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं मला खूपच जास्त सपोर्ट आहे. कॉन्ट्रीब्युशन असतं कशात. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. म्हणजे तुम्ही दोघे, जरी तू समोर असलीस, फ्रंट एंडला तू जरी असलीस, तरी बॅक एंडला सगळी सिस्टीम सांभाळायला विवेक आहे. वा, ग्रेट. हे सर्वात महत्वाचं असतं, कारण तू जसं म्हणालीस की तू एकटी बिझनेस करते, सो तिथे आत्ता मॅनपॉवर नाहीये, आणि थँकफुली हा बिझनेस करायला फार मॅनपॉवरची गरज नाही. पण बॅक एंड सांभाळणार, आपली सिस्टीम सांभाळणार जर कोणी असेल तर फ्रंट एंडला असणाऱ्या माणसाला इज ऑफ ऑपरेशन्स असतात, तो सुटू शकतो बिझनेस करायला. फॅन्टॅस्टिक. आता आपण येऊया अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे, आणि तो प्रश्न आहे की व्यावसायिक सगळे तर झालंच, घरातल्यांचं पण सगळे बोलणी झाली. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, तू BBNG ला जॉईन झालीस, मला वाटतं हा पहिलाच नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, बरोबर. सो नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, त्याचे फायदे, आणि BBNG आल्यानंतर तुला कसं वाटलं आणि एकंदर अनुभव याच्याबद्दल तुझी आपली माहिती करा. BBNG मध्ये जॉईन झाल्यापासून सगळ्यात या प्लॅटफॉर्मचा फायदा मला असा झाला की मला खूप मोटिवेशन मिळतंय. म्हणजे मी जेव्हा सर्व मेंबर्सना भेटते, किंवा मी इनिशियली जॉईन करण्याचं प्लॅनिंग माझं 2 वर्षापासून होतं, जेव्हा मी एक्सपोर्ट बिझनेसमध्ये होते, पण काही कारणामुळे मला तेव्हा नाही जॉईन करता आला. पण जेव्हा मी इथे जॉईन झाले तर तेव्हा मला असं, आपण हे करतोय पण ह्या करण्याला खरंच अर्थ आहे, आणि आपल्यासारखे असे खूप जण आहेत. तर मी बघितलंय की BBNG मध्ये बरेच जण आहेत की ज्यांचा व्यवसाय बराच जुना आहे, म्हणजे 10 वर्ष 15 वर्षापासून इथे सगळेजण व्यवसाय करतात. त्या मानाने मी खूप नवीन आहे, पण मला प्रत्येकाकडे बघून मला खूप एनर्जी तर मिळतेच. म्हणजे हे लोक कसं सगळ्या गोष्टी हँडल करतात, बऱ्याच लेडीज आहेत, घरचं सांभाळून ते बिझनेस मॅनेज करतात, किंवा बरेच लेडीज असो जेंट्स असो, सगळ्या त्यांच्या इतर रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून बिझनेस सांभाळायचं, ही एक गोष्ट आहे. त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकता सुद्धा येतात, बरोबर, काही नवीन आयडियाज मिळतात. आणि BBNG मध्ये मला इतके चांगले मित्रमैत्रिणी मिळालेत की म्हणजे मला ते खूप मदत तर करतातच, आणि बरेच सजेशन पण देतात. म्हणजे मला परीक्षितने पण मला भरपूर गोष्टी सांगितल्या की तू असं कर, हे कर, ते कर. सो म्हणजे असं प्रत्येकाचाच खूप सपोर्ट मिळतो. येस. आणि कसं आहे की आपण जेव्हा 1 to 1 करतो तर त्यावेळेला असं भरपूर मला प्रत्येकाच्या बिझनेस बद्दल कळतंच, आणि प्लस त्याच्यामधून आपण आपल्या बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा काय काय आहेत ते सुद्धा त्याच्यामधून कळू शकतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुला असं वाटतं की नेटवर्किंग प्लॅटफॉर्म हा नवीन उद्योजिकेसाठी, फॉर एक्झाम्पल तू नवीन उद्योजिका आहे असंही म्हणणार नाही, कारण तू ऑलरेडी व्हेजिटेबल बिझनेस मध्ये होतीस. सो व्यवसाय कसा करावा याची ABCD तुला जाणून घेण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी व्यवसाय केलेला आहे, त्यामुळे बेसिक्स माहिती आहेत. पण शुभ रंगावली हा त्या मनाने वेगळा व्यवसाय, म्हणजे असं रांगोळीचा व्यवसाय करते असं मी पहिल्यांदा ऐकलं. सो फॉर मी इट वॉज न्यू, आणि असं फार जण करत नाही. सो इट वॉज युनिक एज वेल एज न्यू. सो या अशा सगळ्या नवीन व्यावसायिकांसाठी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म कितपत फायदेशीर आहे सुद्धा वाटतं? खूपच फायदेशीर आहे, कारण का जसं आता आपण आतापर्यंत शुभ रंगावली बद्दल बोलू, तर
मी परदेशात जेव्हा होती तर त्यावेळेला मी मिलेट्स वरती सुद्धा खूप रिसर्च केला होता, पण माझं धाडस होत नव्हतं की मी ते इथे सुरुवात करू की नको करू. 2023 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे मिलेट्स इयर म्हणून घोषित केलं, सो त्यावेळेला मला लक्षात आलं की इथे सुद्धा या सर्व गोष्टींचा अवेअरनेस आता हळूहळू होतोय. आणि मी इथे मिलेट गोल्ड हा जो ब्रँड माझा नवीन चालू केलाय त्याचं पूर्ण श्रेय बीबीएनजी ला आहे. कारण का इथे मी या सर्व लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, बीबीएनजी मध्ये आली, आणि तेव्हा माझा हा स्वतःवरचा विश्वास हे झाला की नाही, आता आपण आपलं एक नवीन व्हर्टिकल चालू करू शकतो, एक नवीन बिझनेस मध्ये सुद्धा आपण होऊ शकतो. सो मी तिथे जो रिसर्च केला होता, पण ते सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याची क्षमता किंवा ती काय म्हणतात त्याला एक चांगली ते मला बीबीएनजी मधूनच मिळालं. फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं ना, प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना की बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण त्याची वेळ यावी लागते. 2 वर्षापूर्वी तू जॉईन होणार होतीस पण नाही झाली, पण तू योग्य वेळेला जॉईन झालीस. आणि मला वाटतं हीच सुवर्ण संधी आणि सुवर्ण वेळ होती की जेव्हा तुला जो नवीन व्हर्टिकल इंट्रोड्यूस करता येणार होतं किंवा या सगळ्या बॉन्डिंगचा तुला फायदा झाला. इनफॅक्ट मी जर काही जॉईन केलं नसतं तर मी मग कदाचित सेकंड व्हर्टिकल मी माझं चालू करू शकले नसते. सुपर. म्हणजे ही क्रेडिबिलिटी आहे नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची आणि ती तुला ताकद मिळाली. माझ्याकडनं आणि मग टीमकडनं संपूर्ण शुभेच्छा आहेत तुला की तुझं नवीन व्हर्टिकल एक जोरदार चालू आहे, शुभरंगावली सारखंच, आणि तुला भरपूर रंगोळ्यांची दररोज ऑर्डर मिळते. आता आपण शिरतोय शेवटच्या सेगमेंटमध्ये आणि तिथं मी तुला विचारणार आहे रॅपिड फायर राऊंडच्या अंतर्गत 10 प्रश्न. आपण नवीन सिस्टीम सुरू केलेली आहे, एक 5-6 इंटरव्ह्यू त्याच्यात झाले की मी फक्त प्रश्न विचारतो, तुला जे सुचेल ते उत्तर द्यायचे. आधी आपण ऑप्शन देत होतो, आता आपण ऑप्शन देत नाही, राईट? सो तुला ते माहितीच आहे. सो सुरुवात करायची. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, जबरदस्त रंगलेली मुलाखत आहे शुभरंगावलीच्या सर्व निलिमा कुलकर्णी यांच्याबरोबर. आणि आता आपण जातोय शेवटच्या सेगमेंटमध्ये आणि आपण त्यांना विचारणार 10 खुमासदार प्रश्न रॅपिड फायर राऊंड मध्ये. सुरुवात करूया. ग्रेट. सो निलिमाला पहिला प्रश्न आहे, नवीन व्यावसायिकाला नेटवर्किंग फोरमचा सर्वात मोठा फायदा कोणता होतो? जसं आता आपण बोललो त्याप्रमाणे मोटिवेशन तर आपल्याला मिळतच, आपले रोल मॉडेल सुद्धा आपल्याला याच्यामधूनच मिळतात. म्हणजे मला ह्याच्यासारखं किंवा हिच्यासारखं बिझनेस करायचंय, असा आपला ब्रँड उभा करायचा आहे, हे सगळं आपल्याला मिळतं. नेटवर्किंग मध्ये ऑफकोर्स नेटवर्किंग तर होतच, बिझनेसही होतोच, पण आपल्याला वेगवेगळ्या फील्ड मधल्या लोकांशी म्हणजे आपल्यासारखेच काम करणार आहे, पण मे बी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज, म्हणजे आता समजा मला एखादी गोष्ट करायची पण मग मला या गोष्टीची पण गरज लागणार आहे, त्या गोष्टीची पण गरज लागणार आहे, मग त्यासाठी आपल्याला इतर कुठे जायची गरज नाही. त्या सगळ्या गरजा ज्या आहेत तर त्या आपल्याला या नेटवर्किंग फोरम मधूनच पूर्ण होतात. ऍब्सोल्यूट. सो यू कॅन बी अ वेंडर अँड यू कॅन बी समवन एल्सेस वेंडर बीइंग अ कस्टमर. फॅन्टॅस्टिक. प्रश्न 2, मोकळ्या वेळेत निलिमाला काय करायला आवडतं? टीव्ही बघायला आवडतं, फिरायला आवडतं, खायला आवडतं, घालायला आवडतं. आणि अजून एक मी सांगू इच्छिते की मला म्हणजे पहिल्यापासून अशी एक हे आहे की आपल्या आता इथे तेवढी जागा नसते किंवा काय, पण मला हवंय की मी घरात ज्या भाज्या शिजवते त्या माझ्या कुंडीमध्ये, शेतामध्ये, जागेमध्ये त्या पिकलेल्या असल्या पाहिजे. मी फावल्या वेळामध्ये मी रिसर्च करते की मला जर का छोट्या जागेमध्ये असं काही भाज्या लावता येतील का किंवा त्याचं प्रोडक्शन घेता येईल का. मी ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा मी रिसर्च करते आहे. माझा ऍग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा सुद्धा झालेला आहे. सो मी त्या दृष्टीने सुद्धा हळूहळू गोष्टी करते. ही नवीन गोष्ट केली आहे, ऍग्रिकल्चर मध्ये डिप्लोमा झालेला आहे, म्हणजे व्हर्टिकल 3 सुद्धा बघता येईल. ग्रेट. प्रश्न नंबर 3, निलिमाचा सर्वात आवडता छंद कोणता? नंबर 4, बीबीएनजी मध्ये येऊन झालेला सर्वात मोठा फायदा कोणता बीबीएनजी मध्ये असं निलिमाला वाटतं? खूप मित्रमैत्रिणी मिळाले. वा, क्या बात आहे, जबरदस्त. आणि खरंच सांगतो, मित्रमैत्रिणी मिळणं, ज्याच्याकडे मित्रांची संपत्ती आहे ना त्याच्यापेक्षा श्रीमंत मनुष्य कोण नाही, असं माझं व्यक्तिगत मत. आणि म्हणजे दुर्दैवाने मला यापूर्वी मित्रमैत्रिणी नव्हते. वा, क्या बात आहे. नव्हते म्हणजे मला, कारण का वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण झालं आणि
माहिती नाही. म्हणजे मी जेव्हा 5वीतून मी जेव्हा घनसोलीला शिफ्ट झाली तर त्यावेळेला मला कल्चरल डिफरन्स खूप होता. सो त्याच्यामुळे मी 10वी-12वी पर्यंत माझे असे फारसे मित्रमैत्रिणी नाहीये. आणि मग त्याच्यानंतर कॉलेजमध्येही ते असं काही फारसं कंटिन्यू नाही झालं. तर त्याच्यामुळे मित्रमैत्रिणी मला लग्नापर्यंत काय म्हणजे आता असे नव्हतेच. सो आता BBMG मध्ये आल्यानंतर मला असं कोणीतरी असं एखादं काही आपल्याला शेअर करायचं असेल, हक्काने काही सांगायचं असेल तर मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले. फॅन्टॅस्टिक. तू जर आरती जोशीचा इंटरव्ह्यू ऐकला असेल तर आरती सुद्धा हेच म्हणाली आहे. आणि हे मला अतिशय कौतुकास्पद वाटतं की हा प्लॅटफॉर्म एखाद्याला मित्रमैत्रिणी मिळाली यासाठी उपयोगी पडतो. याच्यासारखं म्हणजे अप्रतिम भाग्य नाही. कारण मित्रमैत्रिणी झाले की व्यवसाय आपोआप होतो. आणि इट इज ऑल्सो टाईप ऑफ नेटवर्क. आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेअरिंग, फार महत्वाचं. फॅन्टॅस्टिक. नंबर 5 आता थोडासा गुगली आहे. निलिमा राग आल्यावर, निलिमाला राग येतो, निलिमाला राग आल्यानंतर तो कंट्रोल करण्यासाठी निलिमा काय करते? मी राग कंट्रोल करत नाही. डायरेक्ट काढून मोकळी होते. तेच बरं असतं ऍक्च्युली माझ्यासाठी. राग कंट्रोल करणं हे मला खूप कठीण आहे आणि ते मी तसं नाही ठेवू शकत. म्हणजे राग कितीही राग आला तर मी काय रिॲक्ट होईल हे मला माहिती आहे. सो मी ते किती कंट्रोल मध्ये ते मला माहिती आहे. पण त्यावेळेला व्यक्त होणं किंवा राग आपला काढून टाकणं हे जास्त चांगलं असतं. कारण का त्यानंतर जे आपले डिसएडव्हान्टेजेस होणार आहेत आपल्या मनावरती किंवा मग त्याच्यामुळे शरीरावरती की आपण विचार करत बसतो, तर त्यापेक्षा राग कंट्रोल न केलेला बरा. ऍब्सोल्युटली. आणि तो कंट्रोल न केलेला बरा जर तो योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात येत असेल तर. कधी नक्कीच मनात आहे स्पष्ट बोलून टाकलं विषय संपला. फॅन्टॅस्टिक. निलिमाचा खाण्याचा सर्वात आवडता पदार्थ कोणता? पाणीपुरी. वा. अरे आत्ताच आम्ही काही पिशव्या बघितल्या ज्याच्यातली एक मधुरी मच्छी होती. नंबर 7 आता हा परत जरा गुगली आहे. मी हा कोणालाही विचारलाय. पहिला प्रश्न मी तुला विचारतोय. हा नवऱ्याचा सर्वात आवडलेला गुण कोण? माझ्या नवऱ्याचा माझ्या क्षमतेवरती खूप विश्वास आहे. वा. फॅन्टॅस्टिक. हे बायकोला माहिती असतं. त्याच्यापेक्षा सुख रे. आज सगळे नवरे खुश आहेत. म्हणजे त्यासाठी मी एक छोटस उदाहरण देईल. आता उद्यापासून मी 4 दिवस एका बिझनेस ट्रिप म्हणा किंवा बिझनेस निमित्त मला 4 दिवस बाहेर जायचंय. अक्षरची परीक्षा ऑलरेडी सुरू झालेली 10वीची. सो अशा क्रुशियल मुवमेंट मध्ये म्हणजे मला त्यांनी सांगितलं की तू जा, तुझं तिथे जाणं महत्वाचं आहे. त्याची शाळा, त्याचं स्कूल, त्याचं टिफिन वगैरे मी सगळं मॅनेज करेल. त्याची परीक्षा तो त्याचा अभ्यास करतो. त्याला काही अभ्यास वगैरे असं त्याचं नाही लागत. तर त्याच्यामुळे मी सगळं मॅनेज करेल. तुझी प्रायोरिटी तू ठरव. तुला तिथे जाणं इम्पॉर्टंट आहे. तर म्हणजे ऍज अ मदर मला थोडंसं पुढे मागे जाऊ की नको, करू की नको असं होतं. पण हा त्यांचा माझ्यावरचा विश्वास आहे की तू हे करशील. सो तू गेलं पाहिजेस. बाकी इथे सगळं मी बघून घेईल. ऍब्सोल्युटली. आणि विशेषतः मुलगा 10वीत असतो. येस. फॅन्टॅस्टिक. त्याची परीक्षा चालू असताना. एक्झॅक्टली. आणि मला बरेच वेळा असं वाटतं की तो 10वीत आहे, आई वडील नाही, पण तरीही सांगणारे बरेच जण असतात आपले 10वी आणि 12वी परीक्षा मी फिरताय कसले. मला ते कौतुक वाटतं. माझ्या मुलाने पण मला तेच सांगितलं की अरे मम्मा अभ्यास मी करणार आहे, तू इथे थांबायची गरज नाहीये. फॅन्टॅस्टिक. फॅन्टॅस्टिक. यू आर ब्लेस्ड टू हॅव सच अ फॅमिली. सुपर ग्रेट. 8वा कल्याणशिवाय इतर ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं निलिमाला तर कुठं स्थायिक व्हायला हवं? मी कुठेही स्थायिक होऊ शकते. जिथे माझा बिझनेस चालेल, जिथे मला सेफ्टी आहे, खायला प्यायला व्यवस्थित आहे, अशा कुठल्याही ठिकाणी मी स्थायिक होऊ शकते. ऍडजस्टेबल. म्हणजे इव्हन आम्ही सिंगापूरमध्ये जेव्हा होतो सो आम्ही तिथली लाईफस्टाईल पूर्णपणे अडॅप्ट केली होती तिथल्या याच्याप्रमाणे. सो त्याच्यामुळे मला आता तो कॉन्फिडन्स आहे की मला अगदी भारतात काय परदेशात काय कुठेही मला राहायची वेळ आली तर मी तिथे कुठेही ऍडजस्ट होऊ शकते. प्रोव्हाइडेड आपल्याकडे आपली फॅमिली म्हणजे आपली कंपनी बरोबर असली पाहिजे आणि बेसिक जे आपल्या नीड्स आहेत त्या तिथे फुलफिल होणाऱ्या पाहिजे आणि माझा बिझनेस तिथे चालणार असेल तर मग काही प्रश्नच नाही. तर मला असं वाटतं की आपण एका ठिकाणी असं कुठे स्थायिक होण्याच्या ऐवजी आपण देशभर किंवा परदेशात सतत भ्रमंती करत असावी. वा वा वा. सुवर्णा ऐकून ठेव. ग्रेट. प्रश्न नंबर 9. कोणत्या व्यक्तीचा निलिमाला सर्वात जास्त राग येतो? म्हणजे टाईप. हा काम न करणाऱ्या लोकांचा. त्याने बरोबर आहे. तू कोणालाही राग येऊ शकतो. प्रश्न खोटेपणाने वागणाऱ्या लोकांचा. खरंय. ऍब्सोल्युटली.
कारण शेवटी खोटेपणा कधीतरी अंगाशीच आहे. इट डज नॉट हेल्प, इट डज नॉट पे. ते चांगलं नाहीच. आणि सर्वात शेवटचा प्रश्न, निलिमाची व्यावसायिक महत्वाकांक्षा काय? ऍक्च्युली जसं आपलं 3G समिट मध्ये आपण एक गोल सेटिंग नावाचं आपण एक सेशन झालं होतं. सो त्याच वेळेला मी माझे काही गोल सेट करून ठेवले. वाह, क्या बात. म्हणजे माझे पर्सनल गोल, माझे हेल्थ रिलेटेड गोल आणि माझे बिझनेस रिलेटेड गोल. वाह. सो हे सगळे गोल अचीव्ह करणं ही माझी महत्वाची. फॅन्टॅस्टिक. निलिमा, मला दोन्ही गोष्टी आवडल्या. एक तर गोल सेट झाले, सो 3G समिटचा उपयोग होतोय. फॅन्टॅस्टिक. आणि दुसरी गोष्ट, इट नॉट ओनली सेट टू ट्रॅक वर्स, सो यू नो युअर गोल्स. हे महत्वाचं आहे. आणि एका व्यावसायिकाला महत्वाकांक्षा ही असलीच पाहिजे, असेल तर ती पूर्ण करता येईल. फॅन्टॅस्टिक. निलिमा, आपले 10 प्रश्न झाले, तू मस्त उत्तर दिलीस. आज तू आलीस, खुमासदार गप्पा मारल्यास आणि एवढा वेळ दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. मित्रांनो, आज इथे आपण हा भाग थांबवतोय. आज आपण गप्पा मारल्या त्या शुभरंगावलीच्या सर्वा निलिमा कुलकर्णी यांच्याशी. मजा आली गप्पा मारताना, कारण निलिमा अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाची धनी आहे. म्हणजे ती मला पावभाजी खायला घातली म्हणून मी म्हणत नाही, तुम्ही तिच्या हसण्यावरूनच तुम्ही समजू शकता. पण मजा आली. आणि एक नवीन मेंबर म्हणून ती ज्या पद्धतीने कल्याण चॅप्टर मेंबरवर ती मिसळलेली आहे आणि ती ज्या पद्धतीने कल्याण चॅप्टर मीटिंगमध्ये सुद्धा भाग घेते, हे अतिशय उत्साहवर्धक आहे कल्याण चॅप्टरसाठी सुद्धा. आणि द क्रेडिट गोज टू आर चॅप्टर हेड अँड आर ऑल सिनियर्स हु आर अकोमोडेटिंग एव्हरीवन. सो आज हा भाग इथेच थांबवतोय. पुढल्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.